रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतलेले आहेत आणि स्वतः आपल्यासोबत मंत्री भरत गोगावले आहेत. सर, खरं तर ज्या संघर्षातून हे पालकमंत्रीपद मिळालेलं आहे, खरं तर पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर काय आनंद आहे आणि त्यानंतर आपण छत्रपतींच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक झालेला आनंद, उत्साह आणि जल्लोष हा काळ रायगडवासियांनी काय होता तो तुम्हाला दाखवून दिला. आपण पाहता आजही फक्त आम्ही हाक मारली तर जवळजवळ 200 ते 300 मावळे आमचे आज इथं रायगडावरती पोहोचलेले आहेत. आमच्या महिला आघाडी, युवासेना, आम्ही सगळेच की आपण त्याचं पाहत आहे की हा जो उत्साह आणि आनंद आहे हा आमच्यापेक्षा आमच्या कार्यकर्त्याला आणि जनतेला हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे हे तुम्हाला दिसून येते. खरं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्या पालकमंत्री पदाची सर्वांना आतुरता होती आणि ती आतुरता अखेर संपलेली आहे. आणि कालच्या तुमच्या जंगी मिरवणूक सभेमध्ये आपण बघितलात किंवा रॅलीमध्ये बघितलात तर छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे सहभागी झालेले, हा आनंद कुठेतरी द्विगुणित झालेला बघायला मिळतोय. हा आतुरता म्हणण्यापेक्षा उत्साहच होता आणि तो उत्साह शिगेला पोचवण्याचं काम केलेलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर आमचं कर्तव्य आहे की आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नतमस्तक झाल्याशिवाय आम्ही कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करत नाही. पालकमंत्रीपदी आता विराजमान झालेला आहात. रायगड जिल्ह्यामध्ये अशी कोणती ठोस कामगिरी करायला आवडेल ती रायगडकर सगळ्यांमध्ये जे रायगड वासियांना हवंय ते करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. की जनतेचं हे पालकमंत्रीपद आहे, आम्ही आहोत, परंतु जनतेने जर आम्हाला निवडूनच दिलं नसतं तर आम्ही मंत्री झालो नसतो आणि मंत्री झालो नसतो तर पालकमंत्री झालो नसतो. म्हणून जिल्ह्याची जनता ही आमचं केंद्र बनतं. खरं तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये हा संघर्ष सेट पाहायला मिळत होता आणि या संघर्षामधनं अखेर आता आपल्याला पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. कशा पद्धतीनं या महायुतीमध्ये तिन्ही पक्षांसोबत काम कराल? तिन्ही पक्षांसोबत कसं काम कराल? सगळं आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन काम करू. आणि जो आता नॅशनल हायवे आहे तो जरा थोडा खराब झालेला आपल्याला माहिती आहे, तो दुरुस्त करायचं काम आम्ही हातात घेतलेलं करतोय आणि गणपतीच्या अगोदर तो आम्ही व्यवस्थित करू. आणि ठीक आहे, आता महायुतीमध्ये असणारे आम्ही 7 आमदार, 2 खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही काम करू आणि जिल्ह्याचं चांगलं हित होईल असं आम्ही करू. शेठ, शेवटचा प्रश्न आहे. आता युक्तिवाद सुरू झालेला आहे देवदत्त कामत यांच्याकडून. शेठ, पक्षचिन्ह आणि जे नेते आहेत ते गोठवावं सगळं अशा पद्धतीचा आता युक्तिवाद सुरू झालेला आहे. त्यांनी युक्तिवाद काही करू द्या, परंतु जो निर्णय होईल तो आमच्याच बाजूने होईल अशी आम्हाला खात्री आहे. कारण आतापर्यंत सगळे निर्णय हे आमच्या बाजूचे झाले. नक्कीच. तर पालकमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मंत्री भरत गोगावले हे किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी ते नतमस्तक झालेले आहेत आणि त्यानंतर संपूर्ण शिवसैनिक असतील किंवा सहकुटुंब ते किल्ले रायगडावर या ठिकाणी आता आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.